इथे आपण आता पाहणार आहोत ट्राय दिसमध्ये एक प्रश्न दिलेला आहे. हा कोणता प्रश्न आहे बघा. ते प्रश्न दिलेला आहे, फिल अ ग्लास ऑफ वॉटर अप टू ब्रिम, ड्रॉप अ स्मॉल स्टोन इन इट अँड व्हॉट हॅपन्स. ते काय म्हटले पहा, एक ग्लास भरून पाणी घ्या आणि त्यामध्ये एक दगड टाका, छोटासा स्टोन टाका. स्टोन टाकला असता आपल्याला माहिती आहे की जेवढा स्टोन आहे, जेवढं स्टोनची जागा आहे तेवढं पाणी काय होईल, बाहेर पडेल, स्पिल होईल. स्पिल ऑफ वॉटर इन द ग्लास. तर ग्लासातील जो पाणी आहे तो बाहेर पडेल, कारण ग्लासातील जी मधली जागा आहे ते स्टोनने घेतलेली आहे. यामुळे आपल्याला लागतं की ऑब्जेक्ट हॅव स्पेस, म्हणजे वस्तूला जागा लागते, हे आपल्याला पाहायला मिळतं. इथे काय सांगितलं पहा, टेक अ बॅलन्स, एक तराजू घ्या. प्लेस अ स्मॉल स्टोन इन वन पॅन अँड अ बिग स्टोन इन अनदर पॅन. विच पॅन गोज डाऊन अँड वाय. तराजूमध्ये दोन पारडे घेतले. तराजूच्या दोन पारड्यामध्ये इकडे एक पारडं, इकडे एक पारडं, अशा दोन तराजूचे पारड्यामध्ये आपण जर दोन दगडं ठेवली असेल, इथे 1 किलोचा आणि इथे 2 किलोचा ठेवला असेल, तर ज्यामध्ये वजन जास्त आहे तो पारडं खाली जाईल आणि जे कमी आहे ते वर जाईल. कारण इथे आपल्याला माहिती आहे की वस्तूला वजन असतं आणि जी वस्तू जास्त असते वजनाने ती खाली येईल. ओके, खाली बघू आपण. विच प्रॉपर्टीज ऑफ मॅटर कॅन यू टेल फ्रॉम द अबाव ॲक्टिव्हिटीज. वरील कृतीमध्ये तुम्ही कोणते पदार्थाचे कोणते गुणधर्म सांगू शकाल. विच प्रॉपर्टीज ऑफ मॅटर कॅन यू टेल फ्रॉम द अबाव ॲक्टिव्हिटीज. वरील कृतीमध्ये कोणत्या प्रकाराचा गुणधर्म तुम्हाला सांगता येईल. तर यानुसार आपल्याला सांगता येतं की ऑब्जेक्ट हॅव अ मास अँड दे ऑक्युपाइड अ स्पेस. म्हणजे वस्तूला वजन असतं आणि वजन असल्यामुळं ती जागा व्यापतात, हे आपल्याला वरील प्रयोगानुसार समजतं. ऑब्जेक्ट हॅव अ मास अँड मास कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ डिव्हाइस लाईक कॉमन बॅलन्स. कॉमन बॅलन्स म्हणजे काय, तराजू. सामान्य तराजूमध्ये आपण वस्तुमान मोजू शकतो. वस्तूला वजन असतं हे मोजण्यासाठी आपण एक सामान्य उपकरणाचा वापर करतो, त्याला कॉमन बॅलन्स म्हणतात. म्हणजे तराजूमध्ये आपण वजन मोजत असतो. आल्सो दे ऑक्युपाइड अ स्पेस. ह्या ज्या वस्तू आहेत, ऑक्युपाइड अ स्पेस म्हणजे त्याला व्यापण्यासाठी जागा लागते. दे अक्वायर बोथ दीज प्रॉपर्टीज फ्रॉम द मॅटर दॅट दे आर मेड ऑफ. इन अदर वर्ड्स, मास अँड व्हॉल्यूम आर टू इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. तर इथे आपल्याला सांगता येतं की या पदार्थाचे दोन महत्त्वाचे गुणधर्म आहेत. ते गुणधर्म कोणते आहेत पहा. इन अदर वर्ड, मास अँड व्हॉल्यूम. मास म्हणजे वस्तुमान आणि व्हॅल्यूम म्हणजे आकारमान. हे पदार्थाचे काय आहेत, एक महत्त्वाचे गुणधर्म आहेत. इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. दे आर द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ अ मॅटर. ओके. मेनी काइंड्स ऑफ मॅटर फाउंड इन नेचर आर प्युअर फॉर्म, दॅट इज दे कंटेन ओनली वन कन्स्टिट्यूटंट. आता आपण पाहिलं की मित्रांनो, इथे निसर्गामध्ये काही पदार्थ आपल्याला मूळ स्वरूपात आढळतात. कशा स्वरूपात आढळतात. मेनी काइंड्स ऑफ मॅटर फाउंड इन नेचर आर प्युअर फॉर्म. प्युअर फॉर्म म्हणजे काय, शुद्ध स्वरूपात आढळतात. काही पदार्थ आपल्याला निसर्गात शुद्ध स्वरूपात आढळतात, म्हणून त्याला आपण प्युअर फॉर्म किंवा शुद्ध स्वरूपातील म्हणतो. शुद्ध स्वरूपात का आढळतात, कारण त्यामध्ये असतात दे आर कंटेन्स ओनली वन कन्स्टिट्यूटंट. ते जे पदार्थ आहेत एकाच घटकापासून बनलेले असतात, म्हणून त्याला आपण प्युअर फॉर्म सबस्टन्सेस असं म्हणतो, शुद्ध रूपातील पदार्थ असे म्हणतो. इन सायंटिफिक लँग्वेज द मॅटर इज मेड ऑफ ओनली वन कन्स्टिट्यूटंट इज कॉल्ड टू सबस्टन्सेस. जे पदार्थ एकाच कन्स्टिट्यूटंटने बनलेला असतो, कन्स्टिट्यूटंट म्हणजे घटकाने. आता वैज्ञानिक भाषेत पहा, सायंटिफिक लँग्वेज म्हणजे वैज्ञानिक भाषेमध्ये मॅटर इज मेड ऑफ ओनली वन कन्स्टिट्यूटंट इज कॉल्ड टू सबस्टन्सेस. जे पदार्थ एकाच घटकापासून बनतो त्याला आपण
सबस्टेन्सेस असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल गोल्ड सोने, डायमंड हिरा, वॉटर पाणी, chalk खडू. अदर काइंड ऑफ मॅटर आर मेड ऑफ 2 or more substances, they are called to mixture. जे पदार्थ इथे पहा, ही डेफिनेशन होऊ शकते, व्याख्या होऊ शकते. पहा, जे एकापासून बनते, इथे पहा, जे एकाच कन्स्ट्रुक्टरने बनते त्याला आपण सबस्टेन्सेस म्हणतो. आणि त्याच्यामध्ये एकच पदार्थापासून बनणारे कोणकोणते आहेत, तर एकाचपासून बनणारे गोल्ड आहे, डायमंड आहे, वॉटर आहे, चॉक आहे, इत्यादी आहेत. अनेक असतील, पण इथे एक्झाम्पलसाठी 2-3 नावं दिलेले आहेत. आणि इतरच पहा, अदर काइंड्स ऑफ मॅटर, इतर जे पदार्थ आहेत, अदर काइंड ऑफ मॅटर आर मेड ऑफ 2 or more सबस्टेन्सेस, 2 किंवा 2पेक्षा अधिक पदार्थापासून बनतात, म्हणून त्याला काय म्हणतात, दे आर कॉल्ड अ मिक्सचर. 2 किंवा 2पेक्षा अधिक पदार्थापासून बनले असेल तर त्याला आपण मिक्सचर असे म्हणतो. मिक्सचर म्हणजेच मिश्रण होय. ओके, तर इथे पहा, यूज इन युअर ब्रेन पॉवर. थोडंसं ब्रेन चालवा आणि सांगा हे म्हटलेलं आहे. ब्रेन चालवून तुम्ही सांगू शकता. तर मित्रांनो, इथे पहा काय सांगतात. पहिला आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर मिक्सचर वॉटर. आता पहा, विच ऑफ द फॉलोइंग आर मिक्सचर, खालीलपैकी कोणते मिश्रण आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. शरबत, आयर्न, स्टील, कोल, एअर, सॉल्ट, कॉपर, ब्रॉन्झ आणि सॉईल. यापैकी मिश्रण कोणतं आहे ते तुम्ही सांगायचं आहे. यूज इन युअर ब्रेन पॉवरमध्ये विच इज अ मिक्सचर. मित्रांनो, यामध्ये मिक्सचर कोणता आहे ते आपण पाहूया. आता इथं आपण पाहिलं तर ऑब्जेक्ट इज मेड, इथं पहा, वस्तूला जागा लागते हे आपण पाहिलेलंच आहे. मिक्सचर मॅटर, इथं पहा, मॅटर इज मेड ऑफ 2 or more सबस्टेन्सेस आर कॉल्ड टू मिक्सचर. मिश्रण कुणाला म्हणतात, जे पदार्थ 2 किंवा 2पेक्षा अधिक घटकापासून बनतात त्याला मिक्सचर म्हणतात. ओके, आणि सबस्टेन्सेस कुणाला म्हणतात, जे एकाच घटकापासून बनतात. मॅटर आर मेड ऑफ ओनली 1 कन्स्टिट्यूएंट इज कॉल्ड टू सबस्टेन्सेस. गोल्ड, डायमंड, वॉटर अँड चॉक. गोल्ड, डायमंड अँड वॉटर अँड चॉक तिथे आहे. आता इथे आपण पाहूया, तर या ठिकाणी आपण पाहूया मित्रांनो. आता यापैकी शरबत दिलेलं आहे. इथे शरबत असेल किंवा पाणी असेल, यामध्ये कोणतं मिक्सचर आहे तुम्हाला सांगायचं आहे. तर तुम्ही सहजपणे ते सांगू शकता कोणतं मिश्रण आहे, कोणतं मिश्रण नाही. तर इथे आपण बघूया, एक ठिकाणी आहे शरबत. शरबत एक मिश्रण आहे. पाणी हे कंपाऊंड आहे, संयुग आहे. कारण पाणी हे H2O याच्यापासून पाणी बनलेलं असं. हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1 अणू, यापासून पाणी बनतं, म्हणून त्याला कंपाऊंड म्हणतात. शरबतमध्ये अनेक कन्स्टिट्यूएंट असतात, म्हणून त्याला मिश्रण म्हणायचं आहे. आयर्नसुद्धा मिश्रण आहे. स्टील आयर्न हे एलिमेंट्स आहे, स्टील मिश्रण आहे. कोलसुद्धा एलिमेंट, आता हे घटक आहे, एलिमेंट्स आहे. एअर इज अ मिश्रण. सॉल्ट कंपाऊंड आहे. कॉपर एलिमेंट्स, ब्रॉन्झ हे मिक्सचर आहे. सॉईलसुद्धा मिक्सचर आहे. तर यामध्ये काही पदार्थ आपल्याला मिश्रण पाहायला मिळतात, तर काही मात्र कंपाऊंड असतात, काही मात्र वेगळे असतात. अशा पद्धतीनं आपल्याला सहज आपल्याला मिश्रण काय ते ओळखता येतो. आता आपण पाहूया एलिमेंट्स. एलिमेंट्स म्हणजे काय हो, मूलद्रव्ये. एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्ये. मूलद्रव्ये कुणाला म्हणतात, जे मूळ स्वरूपात आपल्याला प्राप्त होतात त्याला आपण मूलद्रव्ये असे म्हणतो. आता इथे मूळ स्वरूपात मिळणाऱ्या घटकाला मूलद्रव्य असं म्हणायचं आहे. पहिले पहा, टेक अ वॉटर इन अ टीपॉट अँड कवर इट, हीट अँड द वॉटर टू अ बॉईल अँड व्हॉट डू यू सी इनसाइड द लीड. आता इथे तुम्ही पहा, एक कॅटली घ्या, चहाची कॅटली घ्या, त्यामध्ये पाणी भरा आणि पाणी भरल्यानंतर तुम्ही त्याला उष्णता देणे चालू करा. उष्णता दिल्यानंतर पाणी हे उकळायला लागेल. आता काय पाहायला मिळतं पहा, सिन्स द वॉटर इन द टीपॉट इज बॉइलिंग,
म्हणजे उष्णता दिल्यानंतर पाणी उकळायला लागेल. द स्टीम विल बी कम आउट ऑफ इट. त्या पाण्यातून स्टीम म्हणजे वाफ बाहेर पडू लागेल. दिस स्टीम इज जनरेटेड ऑन द इनर साइड ऑफ द लीड. ही जी वाफ आहे त्या झाकणाच्या आतल्या बाजूला ती निर्माण होत असते. अँड दिस अगेन गेट्स कंडेन्शन अँड फ्रॉम ऑफ वॉटर ड्रॉपलेट्स. आणि त्याचं पुन्हा सांद्रीभवन होतं आणि पुन्हा त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं. हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. दुसरा प्रश्न इथे दिलेला आहे, फिल द वॉटर इन स्प्रे पंप. एक स्प्रे पंपमध्ये तुम्ही पाणी भरा, स्प्रे आहे असलेला, आणि स्प्रे द वॉटर अँड ऑब्झर्व द स्प्रे. त्या स्प्रे पंपमध्ये पाणी भरा आणि त्याला स्प्रे करून पाणी बाहेर मारा. रंगपंचमीच्या वेळेस आपण अशा प्रकारचा प्रयोग करतो तेव्हा पाण्याचे कण स्प्रेड झालेले आपल्याला पाहायला मिळतात. हे आपण इथे पाहिलेलं आहे. खाली आपण बघूया. वेन द वॉटर इज फिल्ड इन अ स्प्रे पंप अँड स्प्रेड वन कॅन बी सीन मस्ट बी वॉटर जेट कंटेनिंग व्हेरी स्मॉल पार्टिकल ऑफ ड्रॉपलेट्स. त्या स्प्रेमधून काय होतात, अतिशय लहान कण इथे पावरत असताना आपण पाहतो की अतिशय छोटे छोटे कण या स्प्रे पंपातून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात. मग हे छोटे छोटे जे कण आहेत ते सुद्धा काय आहेत, पार्टिकल्स ऑफ वॉटर आहेत, कण आहेत. द वॉटर ड्रॉपलेट्स कलेक्टेड ऑन द इनसाइड द लीड ऑफ टीपॉट आर फॉर्म्ड बाय कंडेन्सेशन ऑफ द वेपर फ्रॉम द बॉइलिंग ऑफ वॉटर. प्रत्येक वेळेस लक्ष द्या, जेव्हा आपण कॅटलीतल्या पाण्याला उष्णता दिली असता पाणी उकळायला लागतं आणि पाणी उकळल्यानंतर त्या पाण्याची काय होते, स्टीम होते. स्टीम म्हणजे काय हो, वाफ होते. आणि ही वाफ काय होते, ही वाफ त्या कॅटलीच्या झाकणाला चिटकून बसते ड्रॉपलेटच्या साहाय्याने. आणि जेव्हा या ड्रॉपलेटला थंड हवा लागते पुन्हा त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं. यालाच कंडेन्सेशन काय म्हणायचं, याला कंडेन्सेशन म्हणजे सांद्रीभवन असं म्हणतात. ओके. द वॉटर ड्रॉपलेट्स कलेक्टेड ऑन इनसाइड द लीड. कुठे कण जमा होतात, इनसाइड द लीडमध्ये चहाच्या काटलीच्या आतमध्ये जे झाकण आहे त्याला ते चिटकून बसतात आणि नंतर आर फ्रॉम द कंडेन्सेशन ऑफ द वेपर फ्रॉम द बॉइलिंग वॉटर. या पाण्यापासून आपल्याला पुन्हा त्याचं सांद्रीभवन होतं आणि त्याचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर होतं. वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर इज कंपोज्ड एक्स्ट्रीमली टायनी पार्टिकल्स अँड देअरफॉर वी कॅनॉट इवन सी देम. आता हे पाणी जे असतात अतिशय लहान कणामध्ये असतात. वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर, पाण्याचं जे बाष्पात रूपांतर होतं ते आपण पाहू शकत नाही कारण ते अतिशय लहान कणात असतं, म्हणून आपण त्याला पाहू शकत नाहीत. म्हणून वी कॅनॉट सी दिस टाईप ऑफ द वॉटर वेपर. यू विल सी दॅट स्प्रे इज ऑल्सो कंपोज्ड ऑफ स्मॉल पार्टिकल्स ऑफ वॉटर. म्हणजे त्याच जशा पद्धतीनं बाष्पाचे पाणी आपण पाहू शकत नाही त्याच पद्धतीने स्प्रे हे काम करत असतात, कारण इथे सुद्धा काही छोटे छोटे कण आपण सहजपणे पाहू शकत नाही. सिमिलरली त्याचप्रमाणे पहा, ऑल सबस्टन्सेस आर मेड ऑफ एक्स्ट्रीमली टायनी पार्टिकल्स. तर मित्रांनो, याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की सर्व जे पदार्थ आहेत ते सर्व पदार्थ एक्स्ट्रीमली टायनी पार्टिकल्स म्हणजे अतिशय लहान कणापासून पदार्थ बनतात. हे आपल्याला या डॉटपासून किंवा या स्प्रेपासून पार्टिकलपासून आपल्या लक्षात येतं की सर्व पदार्थ अतिशय लहान पदार्थापासून बनलेले असतात. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्सेस आर मोलिक्युल्स. हे लहानात लहान कण जे असतात याला आपण मोलिक्युल्स म्हणजे रेणू असे म्हणतात. अ सबस्टन्सेस whose molecules are made of one or more items which are extremely alike is called to elements. आणि जे पदार्थ असतात कसे असतात पहा, ही व्याख्या लिख करून ठेवा. अ सबस्टन्सेस whose, इथून टिक करा या ठिकाणापासून इथपर्यंत. अ सबस्टन्सेस whose molecules are made of one or more atoms which are extremely alike is called to elements. हे जे पदार्थ बनतात सर्व मूळ पदार्थासारखेच असतात म्हणून त्याला आपण एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य असे म्हणतो. ओके. वी डू नॉट गेट डिफरंट सबस्टन्सेस बाय द डिकम्पोजिशन
प्रत्येक वेळेस पहा, वी डू नॉट गेट डिफरंट सबस्टन्सेस बाय द डिकम्पोजिशन ऑफ ॲन एलिमेंट. आता एखादी पदार्थ कुजला असेल तर त्यापासून आपल्याला वेगळा घटक मिळत नाही. वी डू नॉट गेट डिफरंट सबस्टन्सेस म्हणजे एखाद्या घटकापासून वेगळा पदार्थ आपल्याला मिळत नाही. केव्हा मिळत नाही? डिकम्पोज ऑफ एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य जेव्हा डिकम्पोज होतो त्यापासून वेगळा घटक प्राप्त होत नाही. द आयटम्स विथ द नेक्ड आईज बट वेन द करोड्स ऑफ आयटम्स, इथे पहा, द आयटम्स with the naked eyes, but when the crores of items come together, their total of different elements are different. इथे पहा, once again इथं थोडंसं we cannot see, इथे दिलेलं आहे, the smallest particle of elements are made of only one type of the items. म्हणजे जे काही पदार्थाचे कण असतात ते एकाच घटकापासून बनलेले असतात. स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजे लहानात लहान, मूलद्रव्याचे लहानात लहान कण जे असतात ते एकाच घटकापासून बनतात, म्हणून आपण त्याला आयटम असं म्हणतो. वी कॅनॉट सी आयटम विथ आवर नेकेड आईज म्हणजे आपण आपल्या डोळ्याने, उघड्या डोळ्याने अणूचे कण पाहू शकत नाही. का? बट वेन करोड्स ऑफ, आता पहा, बट वेन करोड्स ऑफ ॲटम्स कम टुगेदर देअर टोटल ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. इथे पहा, इथे काय सांगितलेलं आहे, एक मूलद्रव्य आपण सहजपणे पाहू शकत नाही, पण अनेक अणूचे कण एकत्र आले तर मात्र आपण तिथे त्याला सहज पाहू शकतो. इथे लक्ष द्यायचं आहे. वी कॅनॉट सी ऑफ आयटम आवर नेकेड आईज, उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही, अतिशय लहान असतात. पण जेव्हा करोड्स म्हणजे करोड अणू एकत्र येतात, लाखो अणू एकत्र येतात, तेव्हा त्याची एक दृश्यमान वस्तू होते आणि ते आपण त्याचा आकार सहजपणे पाहू शकतो. वी आर विजिबल अवर आईज, त्या डोळ्याला दिसण्यासारखी एक आकृती बनते आणि आपण त्याला पाहू शकतो. द मास अँड व्हॅल्यूम ऑफ आयटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. तर प्रत्येक मूलद्रव्याचा जो व्हॅल्यूम आहे, मास आहे, तो मात्र वेगवेगळा असतो, आकारमान वेगळा असतो. हे प्रत्येकाच्या मूलद्रव्यावरती ठरलेलं असतं. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का? पहा, तर आपण इथे माहिती आहे का याच्यामध्ये जाणून घेऊया. काय माहिती आहे तुम्हाला? टू डेट ऑफ सायंटिस्ट हॅव डिस्कवर्ड 118 एलिमेंट्स. आज आपण पाहिलं तर 118 मूलद्रव्याचा शोध सायंटिस्टने लावलेला आहे. पण यापूर्वी जर आपण पाहिलं तर फक्त 54 मूलद्रव्याचा शोध लागला होता. खूप जुनी गोष्ट आहे. सुरुवातीच्या काळात आपण पाहिलं तर फक्त 54 मूलद्रव्याचा शोध लागला होता. पण आज आपण पाहतो की 118 मूलद्रव्ये आपल्याला या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये पाहायला मिळतात. पण यातील सुद्धा काही मूलद्रव्ये आपल्याला निसर्गात किती मूलद्रव्ये प्राप्त होतात? तर 92 मूलद्रव्ये फक्त निसर्गात आपल्याला मूळ स्वरूपात प्राप्त होतात. इथे पहा, इंडियन सायंटिस्ट हॅव द डिस्कवर्ड 118 एलिमेंट्स. ऑफ these 92 एलिमेंट्स ऑकर इन नेचर. म्हणजे हे 92 मूलद्रव्ये जे आहेत हे निसर्गात आपल्याला मूळ स्वरूपात आढळतात. ओके, वेल दे आर रिमेनिंग, जे बाकीचे आहेत, आर मेड हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, आयर्न, मर्क्युरी, कॉपर आर फ्यू ऑफ इम्पॉर्टंट नॅचरल एलिमेंट्स. मोर न्यू एलिमेंट्स आर यूजिंग डिस्कवर्ड थ्रू द रिसर्च. आता इथे पहा, रिसर्चवर इथे काय केलं, बिगिनिंग डिस्कवर द रिसर्च. सुरुवातीच्या काळात जर आपण पाहिलं तर फक्त 54 मूलद्रव्याचा शोध लागला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर आज आपल्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये 118 मूलद्रव्ये पाहतो. यापैकी 92 मूलद्रव्ये जे आहेत ते निसर्गात मूळ स्वरूपात आढळतात आणि या 92 मूलद्रव्यांमध्ये बदल करून प्रयोगशाळेमध्ये 26 मूलद्रव्ये तयार केलेली आहेत. असे एकूण जर आपण पाहिलं तर 118 मूलद्रव्ये आज आपल्याला माहिती आहेत. यामध्ये किती गट पडतात ते आपण नंतर जाणून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण ह्याचा पुढचा भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.